मुलुमला बहीण जाते ना माझी बायको. आता तुला बामण डोंगरी बामण डोंगरी संजीवनीच्याकडे बाबा तर कुर्लावरून. आमची ठाण्यामध्ये संजूच्या. तर इथं मी बोंबील फ्राय करायला टाकत होते. मसाला, मीठ मसाला, हळद लावलं आणि मग एका साईडला फ्राय पण करायला टाकले. थोडं पटापट होऊन जाईल. आणि एका साईडला मला कालवण करायचं होतं, तर त्यासाठी मी कांदा भाजायला ठेवलेला आणि मग त्याचं कालवण करणार होते. इकडं दीपालीने चपात्यांचं पीठ पण मळून ठेवलेला. कशी बोलत आहे, कशी सांगितले लसणावर? लसणावरच ना ती. हे कडका, हे काय रावसाची पोरं कालवण. ये माझी बाबू, ये लवकर या, ये इकडं काकीला मदत करूये. त्याला आता आली असेल झोप. तर या पोराला 3 वाजल्यापासून झोपवते, अजून काही झोपत नाही. आता 4 वाजले. तशी मी एक झोप काढली मगाशी थोडीशी, मला लई झोप आली, त्याच्यामुळं मग मी झोप काढली आणि याला झोपवताच मी झोपली. आणि हे सगळं पसारा बाकी आहे माझा. बेडशीट नाही टाकले, काय नाही टाकलं. आणि बघा मग घेतला कलिंगड खायला. कलिंगड घेतला बाबांनी. झोपेल वाट बघून हे काय झोपत नाही म्हणून मग घेतला कलिंगड खायला. त्याला पण दिलंय. हा चाव, हे बरं पडतं आपलं. चावशो ना, खा अजून देते. झोपा नाही आल्या तुला? कुठे गेली झोप? एवढी झोप येऊन पण झोपत नाही. दुपारी तर अशी बेकार झोप येते ना, बापरे लय बेकार. आता करते याच्यासोबत टाइमपास. तर ना आता मी नित्यांशला हे पैजण घालणार आहे. हे पैजण ना आमच्या काकू आहेत, म्हणजे यांच्या काकू आहेत ना वारल्या, त्यांनी केलेले गौरांसाठी. तर अजून आहेत तसे आहेत आणि त्यांची एक आठवण आहे. आणि एवढे छान वाटतात ना, खूप मस्त वाटतात. त्यांनी घेतलेले त्यांची आठवण म्हणून एक. तर बघूया नित्यांशला घालते होतात काय. पाय देख कधीने घातलेले नित्यांशने. आता जस्ट असंच काढलं मी काय गौरांचं, म्हणजे गौरांचं काय नाही, गौरांचंच आम्ही वापरलं. पण त्याची एक साखळी आहे. ही साखळी कोणी केलेली, मला वाटते यांच्या मामाने. तर ही साखळी एक आहे. परत नित्यांचे 2 घेतले ते. हे असं वालं एक गौरांचला भेटलेलं. आणि हे पैजण दुसरं पण काय होतं हातातलं वगैरे, ते आम्ही मोडलं वाटतं काहीतरी असं, म्हणजे मोड करून नाही का. आता चांदी पण एवढे वाढले ना, डेंजर. किती वाजले बापरे, 4:30 पावणे 5 वाजायला लागला. तरी याला घालून बघते. इथे एक फायदे, ते ना पोरं अशी चालायला लागली ना मग छान वाटतं. तरी पण आपण ट्राय करूया. ते त्याला मोठं होतंय असं वाटते मला. थांब, असंच घातलं. हा तिकडे बघू.
हे बघ ना, पण त्याला येऊन मस्त वाटतात पाय. आम्हा दाखवत तेवढे छान वाटतात. केवढा भारी दिसतोय पाय ग. हेच मला पोरगी असते तर केवढं बरं झालं असतं. पोरगा पण काही वाईट नाही, पण पोरगी एक पोरगीच असते. मुलगी ती मुलगी. पाय मोठे होतात याला जरा, याला थोडंसं मोठं होतात हे पैजण. आत्ता घालावं का नाही हे मला काही समजत नाही. बरं तुला माझ्या पैजण घातले. कसं चालणार आहे असा चिचक 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 चिचक? पडतील असं वाटतंय मला. म्हणजे सैल होतात त्याला. बघू. इथं भाकरी झालेल्या आहेत माझ्या मगाशीच. देवापत्ती करून झाली. तिकडं मच्छी टाकली. आता येते भीमवरून त्यासाठी. आणि इथं ना आईने राशनचे गहू दिलेले, तर मग आईंना बोललो जरा असे याचे पण आणा आपले बेकरीतले. त्याने साफ करून दिलेत. आता हे डब्यात भरून ठेवते आणि दळाली. महाराज कच्चा खाते. हे भाकरी खाते, भाकरी खाते. कशा खाते? ए नितेश कसा खातो? कसा खातो? न्याम 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 न्याम. आया आया आया. काय व्हायचं? लागला लागला. कशाला वाजवतो मग? भाकरी का भाकरी का का भाकरी? न्याम 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 न्याम. खा खा. बघ बघ दादा पहिला असा झोपायचा. हाय हाय. ए